So today's in this lecture we are going to study about the speed and torque relation. While selection of motor and the load, we have to consider these parameters speed and torque so that the motor can provides proper acceleration. So to provide a proper acceleration, motor should always supply a proper load torque as well as additional the friction or the motion so that the load can properly accelerate. Okay, so for that purpose we have to consider the relation between speed and the torque. So how it can be considered depending upon the motor operation. So for that purpose we taken one example of hoist, and here the normal quadrant operation is shown here, the four quadrant operation of speed and torque. So indicates what, how the torque and the speed changes and what the effect is occur into the functioning of motor. So very first quadrant here, the first quadrant you can observe, it is the forward motoring operation. I think power electronics मध्ये जेव्हा तुम्ही चॉपर्सचे टाइप स्टडी केले असतील, चॉपर्स क्लास ए बी सी डी ई हे जे चॉपर्सचे टाइप्स होते त्याच्यामध्ये मोटरिंग आणि ब्रेकिंग हे दोन ऑपरेशन्स परफॉर्म व्हायचे. सो मे बी तुमच्या ते लक्षात आले तर इथे तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. ब्रेकिंग कंडिशनला बॅक ईएमएफ जनरेट व्हायचं आणि रिव्हर्स ऑपरेशन परफॉर्म व्हायचं, फॉरवर्ड मोटरिंगला नॉर्मल मोटरिंग सारखं ऑपरेशन परफॉर्म व्हायचं. ह्या ज्या कंडिशन्स आहेत त्या जर तुम्ही रिमाइंड केल्या तर इथे क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. सो इन फर्स्ट क्वाड्रंट व्हॉट यू ऑब्झर्व दॅट वॉट एव्हर द अमाऊंट ऑफ टॉर्क that is torque developed is positive, and also whatever the speed is also positive. Now the relation between speed and torque is like power is equals to, it is the multiplication of speed into torque. Okay, so as speed is higher and torque is also positive, hence the overall power factor will be positive. ठीक आहे. सो इथे पॉवर फॅक्टर काय झालाय, पॉझिटिव्ह झालेला आहे. हेन्स दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज मोटरिंग कंडिशन अँड इट इज इन द फॉरवर्ड मोटरिंग बिकॉज टॉर्क इज मुव्हिंग इन फॉरवर्ड डायरेक्शन. आता हा फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये कसा काय, तर इथे आपण हे एक्झाम्पल बघूया. सो इथे फॉरवर्ड मोटरिंग मध्ये काय दिसतंय की टू दी हॉइस्ट वन counterweight is present and one your load is connected. Okay, the counterweight is nothing but random तुम्ही इथे काय करताय, वेट ऍड करताय आणि हा लोड काय करतोय, लोड जसं त्याची मुवमेंट होते आयदर इन अपवर्ड और डाउनवर्ड डायरेक्शन. ठीक आहे, त्याची मुवमेंट होणार आहे लोडची. सो जेव्हा तुम्ही इकडे वेट ऍड करताय, सो ऍट द सेम टाइम व्हॉट हॅपन्स, द मोटर टॉर्क विल मूव्ह इन फॉरवर्ड डायरेक्शन. ठीक आहे, हा जो आहे हा इकडे हा दाखवलेला हा डायरेक्शन, ही डायरेक्शन इंडिकेट करते, ही दिस इज द डायरेक्शन ऑफ मोटर टॉर्क. सो इट डेव्हलप्स द मोटर टॉर्क विच इज मूव्हिंग इन फॉरवर्ड डायरेक्शन, बट at the same time for balance condition load torque will try to oppose this motion. Okay, load torque will try to oppose this motion, and hence the speed get or the speed and the torque get maintained. Okay, the speed of or the motion of this hoist will get maintained, and hence the overall power factor will get maintained. So ही कंडिशन आहे की इथे काय होतंय की सिम्पली तुमच्या दोन्हीकडनं काय होतंय, बॅलन्सिंग होते. बॅलन्सिंग का केलं जाते, जेव्हा तुम्ही कंडिशन अप्लाय करताय, वेट ऍड केल्यानंतर जो काही एमटीएच किंवा ह्या कंडिशनला जेव्हा तुम्ही लोड आहे, लोड कधी होणार आहे, जेव्हा इकडे वेट ऍड केलं की लोडची मुवमेंट कुठे होणार आहे, इट मूव्ह इन फॉरवर्ड डायरेक्शन. फॉरवर्ड डायरेक्शनने झालंय की इथे जो पुली आहे हा पुली काय करेल, या वेटला डाऊनवर्डने मुवमेंट करेल. जेव्हा हा डाऊनवर्डने मुवमेंट करेल त्यावेळेस इथे काय इंडिकेट होत आहे की this load is initially trying to move the motor in or the try to move this weight into the downward direction, means opposite torque जनरेट झालेला आहे. सो इथे काय दिसते बघा की लोड फॉरवर्ड डायरेक्शनने मूव्ह झालाय. ठीक आहे, मोटर पण काय झाली, रोटेट झालेली प्रॉपरली. सो मोटरची पण कंडिशन काय झाली, फॉरवर्ड टॉर्क जनरेट झालेलं आहे. सो दोन्ही पण काय झाले, इक्वल असल्यामुळे तुमचे स्पीड आणि ओव्हरऑल टॉर्क जनरेशन गोज ऑन इन्क्रीजिंग, हence ओव्हरऑल पॉवर फॅक्टर गोज ऑन इन्क्रीजिंग, and this is the condition of motoring. So where the normal motoring condition is nothing but the mechanical energy is converted into electrical energy. Okay, so in this condition the mechanical energy is converted into electrical energy.
सो हा इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट झालाय. सो इट सेम्स लाईक अ मोटरिंग ऑपरेशन. नेक्स्ट कंडिशन मध्ये काय दिसतंय, ब्रेकिंग ऑपरेशन आहे. ब्रेकिंग ऑपरेशन म्हणजे काय ना रे, सिम्पली की इथे तुमचा जो टॉर्क काय झालाय तो निगेटिव्ह झालेला आहे. इथे टॉर्क काय होता, पॉझिटिव्ह होता. सो इथे टॉर्क निगेटिव्ह जनरेट झालाय म्हणजे काय, मोटर टॉर्क काय झालाय, रिव्हर्स झालेला आहे. जेव्हा आपण समजा ही कंडिशन, ब्रेकिंगची कंडिशन कशी अज्युम करायची की जेव्हा समजा तुम्ही मोटर ऑन करता, मोटर ऑन केल्यानंतर ती जेव्हा स्टॉप होते तर ती सडनली स्टॉप नाही होत. आतमध्ये जो त्याचा शाफ्ट असतो तो कंटिन्युअसली रोटेट होत असतो. जेव्हा तो रोटेट होतो तो त्याचा स्पीड काय होतो, हळूहळू हळूहळू कमी होतो. पण त्या रोटेटिंग कंडिशनला पण काहीतरी तुमचा जो काही इनिशिया किंवा टॉर्क जनरेशन होते, तो टॉर्क काय असतो, इट इज इन द रिव्हर्स मॅनर बिकॉज स्पीड इज गोइंग टू डिक्रीज. स्पीड काय होत जातं, त्याचा डिक्रीज होत जातोय. सो या कंडिशनला काय होणार आहे मग, त्यावेळेस अ रिव्हर्स टॉर्क इज जनरेटेड अक्रॉस दिस मोटर अँड इट इज कॉल्ड ॲज दी फॉरवर्ड ब्रेकिंग कंडिशन. तर फॉरवर्ड ब्रेकिंग का, बिकॉज स्पीड इज पॉझिटिव्ह बट द टॉर्क इज निगेटिव्ह, हेन्स वी कॅन कॉल दिस अ फॉरवर्ड ब्रेकिंग कंडिशन. सो फॉरवर्ड ब्रेकिंग कंडिशनला जो काही लोड टॉर्क आहे, लोड टॉर्क पॉझिटिव्ह आहे बट मोटर टॉर्क काय आहे, निगेटिव्ह साईडला आहे किंवा अपोजिशनला आहे. इट ट्राय टू अपोज द मुवमेंट, हेन्स the braking condition is occurred. Opposition to the movement means naturally काय होतं, तिथे स्पीड काय होत जातो, डिक्रीज होत जातो. हेन्स दिस इज द कंडिशन ऑफ फॉरवर्ड ब्रेकिंग. ठीक आहे. थर्ड क्वाड्रंट मध्ये काय दिसते, बोथ युअर टॉर्क अँड द स्पीड आर निगेटिव्ह. दोन्ही पण काय आहेत, निगेटिव्ह आहे. सो निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम्स पॉझिटिव्ह. सो पॉवर फॅक्टर काय झाला, ओव्हरऑल इन्क्रीज झाला, हाय आहे. बट ऍट द सेम टाइम both load torques are, it is in the reverse manner and hence the speed of motor goes on decreasing. आता ह्या कंडिशन मध्ये जेव्हा कंडिशन होतात, मोटरिंग कंडिशन जेव्हा निगेटिव्ह टॉर्क जनरेट होतो, निगेटिव्ह टॉर्कला काय होतं, स्पीड नेहमी रिड्युस्ड होत असतो. मीन्स दॅट इज इट इज ट्राइंग टू अपोज द मोशन ऑफ मोटर और दी शाफ्ट और दी लोड. जो काही तुम्ही कनेक्ट केलेलं आहे, मग पंप असेल किंवा काही पण असू शकतं, तिथे तुम्ही त्या कंडिशनला काय होणार आहे की जो काही मोशन अपोज करतो. सो ह्या कंडिशनला तुम्ही तिथे ऑपरेशन कोणतं परफॉर्म करताय, रिव्हर्स मोटरिंग. आता हे काय असतं, हे सगळे क्वाड्रंट स्टडी करण्यामागचं रिझन की मला कुठल्या ऍप्लिकेशनसाठी मोटर आणि लोड सिलेक्ट करायचे, कुठल्या ऍप्लिकेशनसाठी मला टॉर्क डिफाईन करायचे किंवा स्पीड डिफाईन करायचे. डिपेंडिंग अपॉन दॅट केस वी आर गोइंग टू ऑपरेट द कंडिशन. ठीक आहे. मग मला फर्स्ट क्वाड्रंट मध्ये म्हणजे प्युअर मोटरिंग ऑपरेशन पाहिजे असेल, मीन्स मेकॅनिकल एनर्जी कम्प्लिटली कन्वर्ट करायची इंटू इलेक्ट्रिकल फॉर्मॅट. इन दॅट केस आय एम गोइंग टू रेफर दी ऑपरेशन ऑफ पॉझिटिव्ह टॉर्क अँड पॉझिटिव्ह स्पीड. जेव्हा मला रिव्हर्स ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल तर त्या केसमध्ये फॉरवर्ड ब्रेकिंग यूज करेल, ज्याच्यामध्ये मला निगेटिव्ह टॉर्क मिळते. मला दोन्ही पण रिव्हर्स करायचं असतील, मीन्स स्पीड पण रिड्यूस करायचं, टॉर्क पण रिड्यूस. इन दॅट केस आय एम गोइंग टू यूज मीन्स ओनली द फॅक्टर दॅट इज पॉवर फॅक्टर इज द पॉइंट. इन दॅट केस आय एम गोइंग टू रेफर इट इज इन अ रिव्हर्स मोटरिंग. सो ह्या कंडिशन्स असतात. ठीक आहे. सो याच्यासाठी आपण हे यूज करतो. सो इन डिटेल जर कॉन्सेप्ट सांगायची, आय एम गोइंग टू एक्सप्लेन इट विथ यू वन एक्झाम्पल. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला ही डायग्राम क्लिअर होईल. सो डायग्राम मध्ये काय दिसतंय, एकच मिनिट हा. सो तुम्ही जेव्हा फॉरवर्ड मोटरिंग किंवा ब्रेकिंग किंवा जे काय बघताय, दोन मेजर कंडिशन्स आहे, मोटरिंग आणि ब्रेकिंग. ठीक आहे. सो इन इन मोटरिंग, सॉरी मी मग अशी रिव्हर्स सांगितलं. इन मोटरिंग ऍक्च्युली मोशन टेक्स प्लेस. स्पीड इन्क्रीज झालाय ना, इकडे काय होतंय, अपोज होतंय स्पीडला, पण इथे काय होतंय, स्पीड मॅक्झिमम होतंय, म्हणजेच काय होतंय, मोशन होतंय. सो दॅट मीन्स इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इंटू मेकॅनिकल एनर्जी. आणि इथे ह्या कंडिशन मध्ये काय होतंय, मेकॅनिकल एनर्जी इज कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. मीन जनरेशन ऑफ बॅक ईएमएफ टेक्स प्लेस अँड वेअर द स्पीड ऑफ मोटर गोज ऑन रिड्युसिंग इन दिस कंडिशन. सो फॉरवर्ड ब्रेकिंगला मोटरची स्पीड काय होत जातो, डिक्रीज होत जातो. सो दिस इज द कंडिशन. So forward motoring or the motoring is the case where the electrical energy is converted into mechanical energy. And in braking, uh,
the mechanical energy is converted into electrical energy. That means it seems like works like a जनरेटर म्हणून जेव्हा तुम्ही ती ब्रेकिंग कंडिशन मध्ये ऑपरेट होतं मोटर, जेव्हा मोटरिंग ऑपरेशन मध्ये परफॉर्म होते ती लाईक मोटर म्हणूनच ऑपरेट होते आणि ते काय होतं इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन मेकॅनिकल मध्ये कन्वर्ट होतं, म्हणजे त्याचा स्पीड काय होतो इम्प्रूव्ह होतो. सो 4 क्वाड्रंट ऑपरेशन मध्ये तुमचं जो काही लोड दाखवलेला आहे, रोप कनेक्ट केलेली आहे, ठीक आहे, एका साईडला बॅलन्सिंग वेट आहे, काउंटर वेट आहे आणि दुसऱ्या साईडला लोड कनेक्ट केलेला आहे आणि एक पुली आहे, एक सर्क्युलर तुम्हाला तिथे लोकेशन दिसतंय, त्या पुलीच्या याला काय केलेली आपण एक रोप काय केली वाउंड केलेली आहे. जसं जसं वेट ऍड करत जातो तसं तसं लोड काय होणार आहे अपवर्ड किंवा डाऊनवर्ड डायरेक्शन ऍड किंवा रिमूव्ह करत गेले की अपवर्ड आणि डाऊनवर्ड मुवमेंट होत जाते. पण ही होताना ऍट द सेम टाइम ऑपरेशन कसं परफॉर्म होते फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. सो इन फर्स्ट क्वाड्रंट द लोड टॉर्क ऍक्ट्स इन अपोजिट डायरेक्शन टू दॅट ऑफ द रोटेशन. सो लोड टॉर्क काय करतोय त्याला ट्राय करतोय परत लोडला त्याच्या ओरिजिनल पोझिशनला घेऊन जायचं, पण इथे दिसताना बघा डायरेक्शन ॲरोची डायरेक्शन कुठे दिसते, इट इज इन द अपवर्ड डायरेक्शन, अपवर्ड डायरेक्शन मध्ये दिसते. हेन्स that means what it indicates the load torque is trying to oppose the motion, hence to drive the load. म्हणजे काय लोडला मला अपवर्ड करण्यासाठी वी हॅव टू डेव्हलप अ मोटर टॉर्क विच इज मस्ट बी इन द डायरेक्शन ऑफ रोटेशन अँड दॅट मीन्स इट शुड बी इन द पॉझिटिव्ह डायरेक्शन. then and then your power will be positive and hence the which causes the condition of forward motoring. ठीक है. then इन सेकंड क्वाड्रंट मध्ये काय होणार आहे अपोजिट ऑपरेशन ऍज द काउंटर वेट इज हायर. आता इनिशियली मी काय केलं वेट ऍड केलेलं होतं फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, आता तो काय झालेला आहे हेवियर झालेला आहे. ठीक आहे. सो कम्पेअर टू युअर लोड कंडिशन, कम्पेअर टू लोड वेट काय झाला ऍड झालंय. हेन्स द स्पीड ऍट विच युअर हॉइस्ट वॉज मूव इन अपवर्ड डायरेक्शन मे रीच टू इट्स हायेस्ट व्हॅल्यू. म्हणजे काय होते पूर्णपणे पुली काय झालेली ती अनकव्हर झाली किंवा अनकॉईल झालेली आहे. ठीक आहे. सो कम्प्लीट काय झालंय वेट आता डाऊनवर्डला गेलेलं आहे आणि लोड पूर्ण कम्प्लिटली अपवर्ड डायरेक्शनला गेले. तर त्या केसमध्ये काय होत आहे की लोड बिकम्स व्हेरी लाइटर और इट रिचेस टू इट सर्टन हायर लेवल. ओके. मग आता आपल्याला काय करायचंय की परत मला बॅलन्सिंग करायचंय. बॅलन्सिंग इज द नेसेसरी कंडिशन, अदरवाइज तो काय होणार आहे ब्रेकडाऊन होऊ शकतो. सो टू अवॉइड दिस कंडिशन वी हॅव टू डेव्हलप अ मोटर टॉर्क विच इज इन अपोजिट डायरेक्शन. ठीक आहे. Hence, in that second quadrant, you can observe that the torque is negative, but the speed is positive. So motor is moves in a opposite direction so that to provide the proper torque to the load. Okay, and which is the forward braking quadrant. इन थर्ड क्वाड्रंट तुम्ही बघू शकता, थर्ड क्वाड्रंट मध्ये काय दिसते बघा की जेव्हा तुमचं काउंटर वेट एक्सेस मुवमेंट होती किंवा डाऊनवर्ड पोझिशनला जाते त्यावेळेस तिथे काय होते एक्सेस फ्रिक्शन होते ऍट दी पुली साइड. ठीक आहे. सो दिस फ्रिक्शन्स occur at the transmitting side or you can say towards the counterweight side. Okay. So in that case what happens, now the motor is try to oppose this friction in both manner. That means it will try to slow down the speed or try to oppose the rotation. So when in that condition both torque and the speed will be negative, and which is the condition of reverse motoring operation. Okay. And in fourth quadrant what happens, fourth quadrant again we have to limit the speed of motion बिकॉज आता हा रिव्हर्स मोटरिंगला काय होतोय स्पीड कम्प्लिटली डिक्रीज करणार आहे, पण कम्प्लिटली डिक्रीज करताना ऍट द सेम टाइम वी हॅव टू मेंटेन दी टॉर्क मोटर टॉर्क. सो फॉर दॅट पर्पज अगेन due to heavy weight which is applied over the counterweight, सॉरी आता रिव्हर्स ऑपरेशन झाले. सो दॅट मीन्स इट इज मुव्हिंग टुवर्ड्स दी लोड साइड. ठीक आहे. लोड साइडला आहे. सो लोडमुळे काय जाते आता रिव्हर्स टॉर्क इज जनरेटेड. ओके. हेन्स द टॉर्क इज पॉझिटिव्ह बट द स्पीड इज निगेटिव्ह. सो परत एकदा मी रिपीट करते. पहिलं तर तुम्हाला कंडिशन्स नीट समजून घ्यायच्या आहे.
कंडिशन मध्ये जी पहिली डायग्राम जी दिसते तुम्हाला ती हॉइस्टची आहे. हॉइस्ट म्हणजे काय की नॉर्मल रोप एन रोपने आपण काय करत असतो, वेटला लिफ्ट करत असतो. ठीक आहे, वेट लिफ्टिंग सारखं. सो एक साइडला आपण काय करतोय, नॉर्मल एक रॅन्डम वेट ऍड केलेलं, दॅट इज लोड घेतलेला आहे. आणि म्हणजे आपला जसा वजन काटा असतो तशा पद्धतीने ते वर्क होतं. ठीक आहे, फक्त त्याला इकडे काय केलेलं आहे, एक इथे पुली ऍड केलेली. ठीक आहे, ही पुली आहे. ह्या पुलीवर काय केलेली, रोप्स बाउंड केलेले असतात. ठीक आहे, आणि मग इकडनं तुम्ही काय करतात, वेट ऍड करता. इथे तुम्ही वेट ऍड करणारे, ही तुमचं नॉर्मल वेट आहे किंवा डेड वेट म्हणतो आपण. ठीक आहे, डेड वेट असतात किंवा ते विच ऍक्ट्स एज अ लोड, सो दॅट टू बॅलन्स दी कंडिशन्स. सो इनिशियली तुम्ही पहिल्या कंडिशन मध्ये काय करता की ह्या क्वाड्रंट मध्ये वेट काय जात आहे, हा वेट ऍड होतंय. इथे मी 1 किलो 2 किलो 3 किलो असं अजून करू की ऍड केलेलं आहे वेट मी, त्यावेळेस काय होणार आहे, नॅचरली याचं वेट काय होणार आहे, कमी होणार आहे लोडचं कम्पेअर टू युअर काउंटर वेट. ठीक आहे, याच्यापेक्षा याचं लोड कमी होणार आहे. सो नॅचरली इट विल ट्राय टू मूव्ह इन अपवर्ड डायरेक्शन. जेव्हा हा मूव्ह होतोय अपवर्ड डायरेक्शननी, त्यावेळेस काय होतंय की जेव्हा हा मूव्ह होतोय ऍट द सेम टाइम त्याचा जो इंटरनल लोड टॉग असतो तो काय करत असतो, अपच करत असतो याच्या मुवमेंटला. पण एक स्टेट अशी येते की इतकं वेट ऍड केलं जातं की हा काय होतो, वरती लिफ्ट व्हायला लागतो आणि हा काय होतो, डाऊनवर्ड साईडला लिफ्ट व्हायला लागतो. सो त्या मोमेंटला मोटर टॉर्क काय असते, पॉझिटिव्ह होते, डेव्हलप होते. अँड हेन्स which is the condition of motoring condition, where your electrical energy is converted into mechanical energy and the movement of pulley takes place and weight will starts to move downward direction. ठीक आहे, this is the first condition. सेकंड कंडिशन मध्ये काय होणार आहे की आता जे वेट ऍड केलेलं आहे, जस्ट बिकॉज ऑफ दॅट वेट लोड टेक्स अ सर्टन हाय लेवल. एक काय होतंय की कंटिन्यू वेट ऍड करत गेलो त्याच्यानंतर काय झालं की ही काय होते, ही जी आहे तुमची इथल्या ह्या डायग्राम नुसार हा केज आहे आणि त्यालाच आपण लोड पण अजून करू शकतो. ठीक आहे, हा लोड काय होतो किंवा केज काय होते, लिफ्ट होते. इट विल लिफ्ट टू अ सर्टन हाय लेवल. मग ह्या हाय लेवल नंतर मला काय करायचं, हा काउंटर एकदम सडन खाली येऊ शकतो. सो देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ हाय फ्रिक्शन. ठीक आहे, ते अवॉइड करण्यासाठी हा काय करणार आहे, नाव द मोटर विल जनरेट अ रिव्हर्स टॉर्क. नाव मोटर विल जनरेट अ रिव्हर्स टॉर्क. रिव्हर्स टॉर्क कसा जनरेट होणार आहे की पुली जी इकडे मूव्ह होत होती ती आता काय होणार आहे, इकडे मूव्ह व्हायला लागणार आहे. सो लोड काय होतो, हळूहळू खाली जायला लागतो आणि ही जो काउंटर वेट आहे हा काय होतो, लिफ्ट व्हायला लागतो. सो दॅट टू जनरेट दी बॅलन्स कंडिशन. सो या मोमेंटला काय दिसते की मोटर टॉर्क डेव्हलप इन अपोजिट डायरेक्शन. अपोजिट डायरेक्शन म्हणजेच काय, अ निगेटिव्ह टॉर्क इज डेव्हलप्ड. At the same time, speed is maintained. Speed remains constant. So hence, this is the condition of forward braking condition, where only uh, the motor generates a negative torque just to balance the counter weight and the load condition. After that, third condition, आता जेव्हा तुम्ही लिफ्टिंग करताय, ही जी कंडिशन स्टार्ट केलेली इनिशियल कंडिशन, ही काय होते, सर्टन कंडिशन पर्यंत हा काय होतो, कम्प्लीट लिफ्ट होतो आणि हा काय येतो, कम्प्लीट डाऊनवर्ड पोझिशनला येतो. ठीक आहे, सो जेव्हा डाऊनवर्ड पोझिशनला येतो त्यावेळेस काय होते, जेव्हा तो कम्प्लीट लिफ्ट करायला लागतो त्यावेळेस त्याचं काय होतं, बोथ स्पीड अँड दी टॉर्क गोज ऑन रिड्युसिंग. कारण एक लिमिट असते, त्या लिमिट पर्यंत तो काय होणार आहे, तो लिफ्ट होणार आहे. आफ्टर दॅट इट कुड नॉट लिफ्ट. ठीक आहे, सो हे लिफ्टिंग होणार नाही एक सर्टन पोझिशन नंतर. मग त्या मोमेंटला काय होतंय, दोन्ही पण टॉर्क आणि स्पीड तुमचा काय होतोय, निगेटिव्ह जनरेट होतोय. हेन्स विच इज द कंडिशन ऑफ रिव्हर्स मोटरिंग ऑपरेशन. ठीक आहे, रिव्हर्स मोटरिंग ऑपरेशन होतंय. इन दिस केस, इन फोर्थ क्वाड्रंटला काय होणार आहे की सिम्पली मला परत काय करायचं, बॅलन्स करायचंय. हेन्स for balancing purpose, again the torque is developed in forward direction. Okay, motor will develops a torque which is moves this counterweight to the some balanced condition, and hence in that case the torque generated is positive and speed get negative. ठीक आहे, सो याच्यानुसार मग मल्टिप्लिकेशन नुसार ह्या कंडिशन मध्ये पॉवर काय असते, मिनिमम असते. या कंडिशन मध्ये पॉवर काय असते, मॅक्झिमम असते. इवन थर्ड क्वाड्रंटला पण पॉवर काय असते, मॅक्झिमम असते. ठीक आहे, थर्ड क्वाड्रंटला पण पॉवर काय असते, मॅक्झिमम असते. सेकंड आणि फोर्थ क्वाड्रंटला पॉवर काय असते, मिनिमम असते. का, बिकॉज प्रॉडक्ट ऑफ स्पीड अँड टॉर्क.
इथे मायनस मायनस परत पॉझिटिव्ह होऊन जातं, इथे ऑलरेडी पॉझिटिव्ह असतं. तर ह्या फर्स्ट आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये पॉवर काय असते, मॅक्झिमम असते. सेकंड आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये पॉवर काय असते, मिनिमम असते. सो हे काही ऑपरेशन आहे. इथपर्यंत समजलं का? पहिले मला हे सांगा, इथपर्यंत समजलं? कोणाला काही डाऊट? सो ऍप्लिकेशन्स कुठे कुठे यूज होणार आहे? जिथे मला कंप्रेसर किंवा पंप असेल किंवा फॅन असेल, अशा टाईपचे जे लोड्स असतील, त्या लोड रिक्वायरमेंटमध्ये मी ऑपरेशन कुठलं परफॉर्म करणार आहे? आय एम परफॉर्मिंग द ऑपरेशन ऑफ फर्स्ट क्वाड्रंट ऑपरेशन, दॅट इज फॉरवर्ड मोटरिंग ऑपरेशन. ज्याच्यामध्ये मला कंपल्सरी काय आहे? दॅट मोटर शुड मूव्ह इन फॉरवर्ड डायरेक्शन, मीन्स इट शुड जनरेट द फॉरवर्ड टॉर्क अँड दी स्पीड ऑल्सो. सो दोन्ही पण मला हे रिक्वायर्ड आहे कंप्रेसर, पंप आणि फॅन टाईप ऑपरेशन मध्ये. जेव्हा मला ट्रान्सपोर्टेशन परफॉर्म करायचं असेल, ट्रान्सपोर्टेशन मध्ये आय नीड बोथ डायरेक्शन्स मुवमेंट. ठीक आहे. सो त्या केसमध्ये आय एम गोइंग टू रेफर फर्स्ट अँड दी थर्ड क्वाड्रंट ऑपरेशन. ठीक आहे. फर्स्ट आणि थर्ड क्वाड्रंट ऑपरेशन यूज होईल. ऑल्सो when there is a generation is necessary, generation of energy or kinetic energy or mechanical energy, in that case we are using the first and third quadrant operation. ठीक है. सो अगदी सोप्या भाषेत समजून घ्यायचं झालं, जेव्हा स्पीड पॉझिटिव्ह असतो म्हणजे काय, की समजा मोटरची मुवमेंट अशी असेल, क्लॉकवाईज असेल, ती झाली आपण अजून केली ॲज अ पॉझिटिव्ह. मोटर जेव्हा रिव्हर्स रोटेट होत असेल ती झाली निगेटिव्ह. तो त्यावेळेस म्हणजे स्पीड काय होतं, निगेटिव्ह असतो. टॉर्क म्हणजे काय, की हे मोशन्सला स्पीड दिला किंवा हाय स्पीडने मूव्ह झाला म्हणजे फोर्स अप्लाय केला किंवा फ्रिक्शन म्हणतो इन शॉर्ट. टॉर्क इज नथिंग बट अमाऊंट ऑफ फोर्स विच इज यूज टू परफॉर्म द मोशन ऑफ एनी ऑब्जेक्ट. ठीक आहे. सो ऑब्जेक्ट म्हणजे इथे काय येणार आहे, शाफ्ट असेल, लोड असेल, काही असू शकतं किंवा फॅन असू शकतो. फॅनचं मला जर स्पीड इन्क्रीज करायचं असेल तर नॅचरली टॉर्क पण काय असला पाहिजे, तेवढाच डेव्हलप झाला पाहिजे. देन अँड देन इट विल प्रॉपरली गिव्स दी प्रॉपर स्पीड. ठीक आहे. सो म्हणजे प्रॉपर ऍक्सेलरेशन मिळतंय. सो त्या केसमध्ये टॉर्क काय असतो, पॉझिटिव्ह असतो. ज्यावेळेस स्पीड कमी कमी होत जातो, टॉर्क काय होतो, निगेटिव्ह होत जातो. बरं, याच्यात कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. हा, समजलंच नाही तर आपण परत एकदा रिपीट करू शकतो टॉपिक.